नमस्कार, उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते. आज आपण मस्त पौष्टिक असे बीटरूटचे पराठे बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक बीटरूट घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी बीटरूटचा आपण साल काढून घेणार आहोत. आता आपण हे बीट चांगलं किसून घेऊयात. तर इथे पराठा बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूयात अर्धी वाटी बेसन पीठ आणि किसलेलं सगळं बीटरूट यामध्ये टाकून घ्यायचं. यामध्ये टाकूयात एक बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरा पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं पहिल्यांदा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याची कणिक मळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण हे कणिक मळून घेतलेली आहे. आता याला वरून थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा कणिक चांगली मळून घ्यायची. आता कणकेतला एक छोटासा गोळा घेऊन आपण याचा पराठा लाटून घेऊयात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथं पराठा लाटून झालेला आहे. आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती पराठा टाकून दोन्ही साईडनी आपण मस्त असा खरपूस भाजून घेणार आहोत. तर इथं पराठा भाजण्यासाठी मी तूप वापरलेलं आहे. तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर तूप लावून दोन्ही साईडनी पराठा आपला मस्त असा भाजला गेलेला आहे. आता आपण एका जाळीवरती तो काढून घेऊयात. असं जाळीवरती काढला म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही. मस्त मऊ असे बीटरूटचे पराठे आपले तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.